मित्रांनो, ही गोष्ट आहे 1.5 वर्षापूर्वीची, जेव्हा आम्ही सगळे मित्र गावातल्या उत्सवाच्या तयारीसाठी एकत्र जमत होतो. त्या गप्पांच्या ओघात शहरातल्या मजेशीर गोष्टी, थोड्या लफड्या सगळ्यावर चर्चा व्हायची. एकदा असंच बोलत असताना समोरून एक स्टायलिश आंटी स्कूटीवरून गेली. आम्ही विचारलं, कोण ही? तर कळलं, ही आहे जया, शहरातली एक स्मार्ट आणि आकर्षक व्यक्ती. तिचं व्यक्तिमत्व एकदम काटक आणि छान होतं आणि ती खरंच खूप स्टायलिश दिसायची. माझ्या मनात तिच्याबद्दल थोडी उत्सुकता जागी झाली. मला तेव्हा कोणीतरी खास भेटावं असं वाटत होतं आणि मला वाटलं, ही आंटी आपल्याला जमलं तर आयुष्याला एक नवीन रंग देईल. मी घरी गेलो आणि लगेच तिची इंस्टाग्राम आयडी शोधायला सुरुवात केली. थोड्या शोधाशोधीनंतर तिची आयडी सापडलीच. मी तिला फॉलो रिक्वेस्ट पाठवली आणि 2 दिवस वाट पाहिली. अखेर तिने माझी रिक्वेस्ट स्वीकारली आणि मला फॉलो बॅकही केलं. पण आता प्रश्न होता, पुढे कसं बोलायचं? मी सुरुवातीला तिच्या स्टोरीज लाईक करायला सुरुवात केली, पण तिने माझ्या स्टोरीजकडे लक्षच दिलं नाही. मग मला एक आयडिया सुचली. मी ठरवलं, थोडे वेगळे स्टेटस टाकायचे जे तिचं लक्ष वेधून घेतील. मी काही मजेशीर आणि थोडे सूचक स्टेटस प्रायव्हसी मोडमध्ये टाकायला सुरुवात केली आणि बघा, तिने ते स्टेटस पाहिलं पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी लगेच ते स्टेटस डिलीट केलं आणि वाटलं, बघूया ती आता अनफॉलो करते का, पण तिने तसं काहीच केलं नाही. माझी हिंमत वाढली. मी पुन्हा काही स्टेटस टाकले, पण ती फक्त पाहायचिरीट करायची नाही. शेवटी मी हार मानली आणि विचार केला, आता हे प्लॅन कामाचं नाही. पण गावाची यात्रा जवळ आली आणि मी गावाची यात्रेचं एक छान स्टेटस टाकलं आणि झोपी गेलो. सकाळी उठलो तर बघतो तिचा मेसेज, छान स्टेटस आहे. मी लगेच रिप्लाय केला, थँक्स, आणि तिने पाठवलं. मला वाटलं, ही संधी सोडायची नाही. मी तिला गुड मॉर्निंग पाठवलं आणि तिथून आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही गप्पा मारायला लागलो. तिला सुरुवातीला माहीतच नव्हतं की मी तिच्या शहरातलाच आहे. नंतर बोलताना बोलता कळलं आणि आमचं बोलणं आणखी रंगत गेलं. एकदा ती मला म्हणाली, तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत? मी म्हणालो, कोणीच नाही. ती म्हणाली, खोटं बोलू नकोस. मी खरं सांगितलं, तुझ्याशी काय खोटं बोलायचं? मग तिने विचारलं, तुला कशी गर्लफ्रेंड हवी? मी हसत म्हणालो, तुझ्यासारखी जी दिसायला आणि व्यक्तिमत्वाने छान असेल. ती लाजली आणि म्हणाली, खरंच मला खुश करण्यासाठी बोलतोयस ना? मी म्हणालो, नाही, तू खरंच खूप छान दिसतेस. ती थँक्स म्हणून ऑफलाईन गेली. पुन्हा गावाची यात्रा आली. मी मंडपात एकटाच बसलो होतो. रात्रीचे 10 वाजले होते. ती तिच्या मुलाला घेऊन सत्संगाला चालली होती. मला पाहून ती मंडपात गावाची यात्रेचं दर्शन घ्यायला थांबली. आम्ही थोडं बोललो. मी विचारलं, आता ऑनलाईन का दिसत नाहीस? ती म्हणाली, माझा नवरा घरी असतो, त्याला नाईट शिफ्ट आहे आणि तो थोडा संशयी आहे. मी बरं म्हणालो आणि ती दर्शन घेऊन निघून गेली. 3 दिवसांनी तिचा मेसेज आला, हाय, काय करतोयस? तिथून आमचं रोज चॅटिंग सुरू झालं. रोज 2-3 तास गप्पा. मी विचार केला, आता फक्त बोलणं पुरे भेटायचं विचारूया. मी तिला म्हणालो, एक पर्सनल प्रश्न विचारू? ती म्हणाली, विचार ना. कसला औपचारिकपणा? मी हिम्मत करून विचारलं, तू तुझ्या वैवाहिक आयुष्यात खुश आहेस का? ती म्हणाली, हो का, असं विचारतोस? मी म्हणालो, तू कधी तुझ्या नवऱ्याबद्दल बोलत नाही, सत्याची तारीफ करत नाहीस. ती म्हणाली, आमचं फारसं पटत नाही, सतत भांडणं होतात. मी विचारलं, का होतात भांडणं? ती म्हणाली, नवरा बायकोचे प्रॉब्लेम्स असतात. तुला सांगितलं तर तू माझा मित्रच आहेस ना? मी म्हणालो, मग सांग ना. ती थोडं थांबली आणि म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाही. मी हिम्मत करून म्हणालो, मग मी तुला खुश करू शकतो का? ती म्हणाली, काय बोलतोस तू? तुला समजत नाही का? मी म्हणालो, हो, मला समजत नाही. माझी मैत्रीण खुश नसेल तर मी तिला खुश करू शकतो. ती म्हणाली, नको, काही प्रॉब्लेम होईल. मी तिला खात्री दिली, काही होणार नाही, तू फक्त हो म्हण. ती म्हणाली, बरं चालेल. माझा आनंद गगनात मावेना. मला जे हवं होतं ते आता खरं होणार होतं. मी तिला विचारलं, मग कधी भेटायचं? ती म्हणाली, माझ्या नवऱ्याला आता फर्स्ट शिफ्ट आहे. मी सकाळी 10 वाजता मुलाला शाळेत सोडते आणि 3 वाजता घ्यायला जाते. त्यावेळेत भेटू. मी म्हणालो, ठीक आहे, मी एक रूम बुक करतो. तिने होकार दिला. मी रूम बुक केली आणि तिला मेसेज केला. ती म्हणाली, 3:30 वाजता येते. त्या रात्री मला झोपच आली नाही, इतका उत्साह होता. सकाळी उठलो, मस्त अंघोळ केली, शेव केली, तयार झालो आणि ठरलेल्या जागी पोहोचलो. ती तिथे एकदम सुंदर साडीत उभी होती. आम्ही रूममध्ये गेलो, पण मला खूप हडबड होत होती, कारण ही माझी पहिलीच वेळ होती. आम्ही बेडवर बसलो आणि बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, मला खूप भीती वाटते. मी म्हणालो, मला पण टेन्शन नको, सगळं ठीक होईल. मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारायला सुरुवात केली. ती पण मला साथ देऊ लागली. आम्ही एकमेकांना जवळ घेत सुंदर क्षणांचा अनुभव घेतला. ती म्हणाली, तू किती छान आहेस. मी तिच्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर अनुभव देत होतो आणि ती पण माझ्या भावनांना हाताने अनुभव देत होती. ती म्हणाली,
माझ्या नवऱ्याने कधी मला असा अनुभव दिला नाही. मी तिच्या आयुष्याला आणखी रंग द्यायचा प्रयत्न केला. ती खूप एन्जॉय करत होती आणि मी पण. तिने माझ्या भावनांना हात लावला आणि मी तिच्या जीवनाला स्पर्श केला. आम्ही त्या सुंदर वेळेच्या अनुभवाचा पूर्ण आनंद घेतला आणि ती खूप खुश झाली. पहिल्या अनुभवानंतर आम्ही थोडं थांबलो, पण तिने पुन्हा माझ्या भावनांना दाटून आणलं आणि आम्ही दुसऱ्या वेळेस सुंदर अनुभव घ्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, मला असं खुश वाटतंय जसं कधी वाटलं नव्हतं. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला. दुसरा अनुभव 20 मिनिटं चालला आणि आम्ही खूप हसत खेळत होतो. नंतर आम्ही रूममध्ये जेवण मागवलं, एकमेकांना घास भरवले आणि बसून गप्पा मारल्या. त्या दिवशी आम्ही चिकन बिर्याणी आणि मसाला डोसा ऑर्डर केला. रात्रीचे 2 वाजले म्हणून आम्ही आवरलं आणि बाहेर पडलो. त्या रात्री तिचा मेसेज आला, हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. मी कधीच इतका खुश झालो नव्हतो. लव्ह यू. मी पण लव्ह यू म्हणालो. त्यानंतर आम्ही जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा भेटायचो, सिनेमाला जायचो आणि एकदा तर वॉटर पार्कलाही गेलो. त्या दिवशीच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. जया आणि मी दोघेही एकमेकांच्या सहवासात इतके रंगून गेलो होतो की आयुष्य एकदम नव्याने सुरू झाल्यासारखं वाटत होतं. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. जयाच्या नवऱ्याच्या संशयामुळे आम्हाला नेहमी सावध राहावं लागायचं. तरीही आम्ही आमच्या नात्यातील प्रत्येक क्षणाला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी विचार करायचो, हे नातं फक्त सुंदर अनुभव घेण्यापुरतं नाही, तर आम्ही एकमेकांना भावनिक आधार देत होतो. जया मला सांगायची, तू मला इतकं समजतोस की माझ्या नवऱ्याने कधीच प्रयत्न केला नाही. मी तिला प्रोत्साहन द्यायचो, तू खूप मजबूत आहेस जया. तुझ्या आयुष्यात तू जे हवं ते मिळव. खुश राहण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. हे बोलणं आम्हाला दोघांनाही मोटिवेट करायचं. मी स्वतःला सांगायचो, जीवनात जोखीम घेतल्याशिवाय काही मिळत नाही. आणि हे नातं मला शिकवत होतं की धैर्याने पुढे जाणं किती महत्त्वाचं आहे. एक दिवस आम्ही ठरवलं शहराबाहेर एका छोट्या ट्रिपला जायचं. जया तिच्या मुलाला शाळेत सोडून येणार होती आणि मी कार घेऊन तिला पिकअप करणार होतो. सकाळी 9 वाजता मी तिच्या घराजवळ थांबलो. ती आली, एकदम फ्रेश दिसत होती, हलका ड्रेस आणि सनग्लास घातलेले. चला आज मजा करूया, मी म्हणालो. ती हसली आणि कारमध्ये बसली. आम्ही एका छोट्या हिल स्टेशनकडे निघालो, जिथे गर्दी कमी आणि निसर्ग भरपूर होता. रस्त्यात आम्ही गाणी ऐकत हसत खेळत जात होतो. जया म्हणाली, मला असं फ्री वाटतंय, जसं वर्षानुवर्षांच्या उजाडातून मुक्त झाले. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, हे आयुष्य आहे जया. प्रत्येक दिवस नवीन संधी देतो, आपण त्याचा फायदा घ्यायचा. हे बोलणं मला स्वतःला मोटिवेट करत होतं, कारण मीही माझ्या आयुष्यातील एकटेपणाला सामोर जात होतो. हिल स्टेशनवर पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. आम्ही एक छोटी हॉटेल बुक केली, जिथे व्ह्यू एकदम कमाल होता. खिडकीतून डोंगर आणि धबधबा दिसत होता. आम्ही रूममध्ये गेलो आणि जया मला मिठी मारून म्हणाली, थँक्स हे सगळं आयोजित केल्याबद्दल. मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो. त्या क्षणात मी तिला सांगितलं, जया तू खूप स्पेशल आहेस. तुझ्यात इतकी एनर्जी आहे की तू काहीही करू शकतेस. तुझ्या वैवाहिक आयुष्यातील समस्या तात्पुरत्या आहेत, पण तुझी खुशी कायमची असावी. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, तू मला इतकं प्रोत्साहन देतोस की मला स्वतःवर विश्वास बसतो. हे नातं आम्हाला दोघांनाही मजबूत बनवत होतं. आम्ही त्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना सुंदर अनुभव दिला आणि प्रत्येक क्षण एन्जॉय केला. संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो. हिलच्या टॉपवर बसून सूर्यास्त पाहिला. जया मला तिच्या बालपणाच्या आठवणी सांगत होती, कशी ती स्वप्न पाहायची मोठं होऊन स्वतंत्र आयुष्य जगण्याचं. मी तिला म्हणालो, स्वप्न पूर्ण करण्यासाठी उशीर कधीच होत नाही. तू आता पण सुरुवात करू शकतेस, छोटी छोटी पावलं टाक. हे बोलणं मोटिवेशनल होतं, कारण मी स्वतः माझ्या करिअरमध्ये नवीन गोष्टी ट्राय करत होतो. मी एक छोटा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत होतो आणि जयाच्या साथीने मला हिंमत मिळत होती. परत येताना रस्त्यात आम्ही थांबून आईस्क्रीम खाल्लं. ती म्हणाली, आजचा दिवस अविस्मरणीय आहे. तू मला शिकवलंस की जीवनात रस घेणं गरजेचं आहे. मी हसलो आणि म्हणालो, आणि तू मला शिकवलंस की प्रेम आणि साथ कशी मिळवायची. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. जयाने मला पापी दिलं आणि म्हणाली, उद्या भेटू. पण त्या रात्री मला तिचा मेसेज आला, मला वाटतं मी माझ्या नवऱ्याशी बोलणार आहे. तुझ्या प्रोत्साहनाने मला हिंमत आली. मी चिंतेत पडलो, पण खुशही झालो. हे नातं आम्हाला बदलत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जिमला गेलो. मी ठरवलं होतं स्वतःला फिट ठेवायचं, कारण जयासोबतच्या नात्यात मी अधिक कॉन्फिडंट वाटावं. जिममध्ये व्यायाम करताना मी विचार करत होतो, जीवन हे सतत शिकण्याचं आहे. प्रत्येक आव्हान एक संधी असते. जया मला मेसेज केला, गुड मॉर्निंग. आज मी माझ्या नवऱ्याशी बोलले. त्याला सांगितलं की मला अधिक स्पेस हवी. मी रिप्लाय केला, ग्रेट, तू मजबूत आहेस, मी तुझ्यासोबत आहे. हे बोलणं आम्हाला मोटिवेट करत होतं. मी तिला सांगितलं, आज संध्याकाळी भेटू, एक सरप्राईज आहे. ती उत्सुक झाली.
संध्याकाळी मी तिला एका छोट्या कॅफेत नेलं. तिथे मी तिला एक पुस्तक गिफ्ट केलं, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. मी म्हणालो, हे वाच, तुला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत होईल. ती खुश झाली आणि म्हणाली, तू मला इतकं प्रेरित करतोस, मी पण तुझ्यासाठी काहीतरी करणार. आम्ही तिथे गप्पा मारल्या आणि नंतर एका पार्कमध्ये फिरलो. त्यावेळी आम्ही एकमेकांना जवळ घेतले आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला. जया म्हणाली, तू मला शिकवलंस की खुशी छोट्या गोष्टींमध्ये असते. मी हसलो आणि म्हणालो, आणि तू मला शिकवलंस की प्रेमात धैर्य असावं. हे नातं आम्हाला रोज नवीन धडे देत होतं. काही दिवसांनी गावाची यात्रा पुन्हा आली. यावेळी मी आणि जया एकत्र मंडपात गेलो, पण सावधपणे. तिचा नवरा कामावर होता आणि तिचं मूल मित्रांसोबत खेळत होतं. आम्ही गावाची यात्रेचं दर्शन घेतलं आणि मी तिला म्हणालो, गणेश बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत आहेत नवीन सुरुवातीसाठी. ती हसली आणि म्हणाली, हो, मी ठरवले, मी एक छोटा जॉब सुरू करणार, तुझ्या मोटिवेशनमुळे. मी अभिमानाने तिच्याकडे पाहिलं. उत्सवात आम्ही नाचलो, हसलो आणि रात्री उशिरा घरी परतलो. त्या रात्री आम्ही फोनवर बोललो आणि मी तिला सांगितलं, तू कधीही हार मानू नकोस, प्रत्येक दिवस एक नवीन चान्स आहे. हे बोलणं आम्हाला दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होतं. एकदा मी ठरवलं जयाला एक मोठं सरप्राईज द्यायचं. मी एक छोटी वीकेंड ट्रिप प्लॅन केली गोव्याला. तिला सांगितलं, तू तुझ्या नवऱ्याला सांग की तुझ्या मैत्रिणीसोबत जात आहेस. ती घाबरली, पण मी तिला प्रोत्साहित केलं, रिस्क घे जया, जेवणात डव्हेंचर हवं. ती राजी झाली. आम्ही गोव्याला पोहोचलो आणि तिथे बीचवर फिरलो, सूर्योदय पाहिला. आणि मी तिला म्हणालो, पहा, सूर्य रोज नव्याने उगवतो, आपण पण रोज नव्याने सुरुवात करू शकतो. ती मला मिठी मारून म्हणाली, तू माझा मोटिवेटर आहेस. गोव्याच्या हॉटेलमध्ये आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घालवला. ती मला किस करत म्हणाली, तू मला इतका स्पेशल फील करवतोस. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर अनुभव ट्राय केला आणि प्रत्येक क्षण एन्जॉय केला. त्या ट्रिपने आम्हाला नवीन एनर्जी दिली. परत येताना मी विचार करत होतो, हे मला शिकवत होतं की जीवनात बॅलन्स कसा ठेवायचा. कामप्रेम आणि स्वतःची ग्रोथ सगळं महत्त्वाचं. काही महिन्यांनी जयाने जॉब सुरू केला. ती एका छोट्या शॉपमध्ये काम करत होती. मी तिला रोज प्रोत्साहन द्यायचो, तू कमाल करशील. तिच्या नवऱ्याशी तिचे संबंध सुधारले होते, पण आमचं नातं गुप्त राहिलं होतं. एक दिवस ती मला म्हणाली, मी माझ्या मुलासाठी एक छोटा बिझनेस सुरू करण्याचा विचार करते. मी म्हणालो, ग्रेट आयडिया, मी मदत करेन. हे बोलणं मला स्वतःच्या बिझनेस आयडियाला पुढे नेण्यासाठी मोटिवेट करत होतं. मी माझा छोटा ऑनलाईन स्टोअर सुरू केला, लोकल प्रॉडक्ट विकण्याचा. जया मला आयडिया देत होती आणि मी तिला सांगायचो, आपण एकत्र मिळून यशस्वी होऊ. आम्ही भेटल्यावर नेहमी मोटिवेशनल टॉक्स करायचो. एकदा मी एका मोटिवेशनल सेमिनारला गेलो गुप्तपणे. तिथे स्पीकर सांगत होता, जीवनात फेल्युअर हे स्टेपिंग स्टोन आहे. मी जयाला म्हणालो, पहा, आपण हे फॉलो करतो. ती हसली. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. एक दिवस जयाचा नवरा संशयी झाला. तिला फोन चेक केला, पण आम्ही सावध होतो. तिने मला मेसेज केला, आज थोडा प्रॉब्लेम झाला. मी चिंतेत होतो, पण म्हणालो, शांत रहा, सगळं ठीक होईल, तू मजबूत आहेस. हे आव्हान आम्हाला अधिक जवळ आणत होतं. आम्ही भेटण्याच्या नवीन पद्धती शोधल्या. सकाळी पार्कमध्ये जॉगिंग करत भेटणं किंवा छोट्या ट्रिप्स. प्रत्येक भेट मी तिला मोटिवेट करायचो, तुझी खुशी तुझ्या हातात आहे. ती म्हणायची, तू माझा सपोर्ट सिस्टीम आहेस. आम्ही एकमेकांच्या यशात भागीदार झालो होतो. माझा बिझनेस वाढला आणि जयाने तिचा छोटा होम बिझनेस सुरू केला, हँडमेड क्राफ्ट. मी तिला मार्केटिंगच्या टिप्स दिल्या आणि ती यशस्वी होऊ लागली. 1 वर्ष उलटलं. आम्ही आमच्या पहिल्या भेटीची आठवण काढत होतो. मी तिला एक रिंग गिफ्ट केला, सिम्बॉलिक. ती म्हणाली, तू मला नवजीवन दिलं. मी म्हणालो, आणि मला नवीन उद्देश. हे नातं मोटिवेशनल होतं कारण आम्ही एकमेकांना ग्रो करत होतो. पण एक दिवस जयाने मला एक मोठी बातमी सांगितली. ती म्हणाली, मला वाटतं मी प्रेग्नंट आहे. मी स्तब्ध झालो. हे आमच्या नात्यात नवीन ट्विस्ट आणणार होतं. पण हे खरं आहे का आणि याचा सामना कसा करायचा? मित्रांनो, गोष्ट इथे संपते, पण खरी रहस्यकथा अजून सुरूच आहे. त्याच्या आयुष्यात पुढे काय होणार? त्याला खरंच सत्य कळेल का की अजून काही मोठं गोपनीय उलगडणार आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर लगेच कमेंटमध्ये लिहा, भाग 2 पाहायचा आहे. आणि लक्षात ठेवा, या व्हिडिओला 600 लाईक्स झाले तर मी 1 मिनिटही न दवडता भाग 2 घेऊन येणार आहे. तुमचा सपोर्टच माझ्यासाठी खरी ताकद आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या रहस्यमय भागात. धन्यवाद.